तर आपण प्रश्नोपनिषद आपण सुरू केलेला आहे आणि प्रश्नोपनिषदाचा मागच्या वेळेस परिचय मी पूर्ण सांगितला आणि कोणते कोणते विषय येतात, कोणते कोणते विषय येतात आणि काय काय आहे याचे आपण पूर्ण त्याचा आढावा घेतला। आणि हा उपनिषदाचा मुख्य विषय काय आहे तर त्या संदर्भात मी सांगितलं की विषय जो आहे तो या ठिकाणी पिप्पलाद ऋषींच्या आश्रमामध्ये 5 ऋषिकुमार येतात आणि हे 5 ऋषिकुमार जे आहेत हे पिप्पलाद ऋषींना प्रत्येक जणांच्या मध्ये अशी जिज्ञासा होते की परमेश्वरचं स्वरूप नेमकं काय आहे आणि त्याच्या अनुषंगाने प्रत्येकाच्या मध्ये असे काही काही प्रश्न निर्माण झाले होते, म्हणून ते काही जिज्ञासा घेऊन तिथे आलेले होते आणि ती जिज्ञासा विचारण्याकरता म्हणून पिप्पलाद ऋषींच्या आश्रमात आले आणि आश्रमात आल्यानंतर पिप्पलाद ऋषींनी ते ओळखलं की हे काहीतरी जिज्ञासा घेऊन इथे येत आहेत, म्हणून ह्या ठिकाणी त्यांनी पहिल्यांदा असं सांगितलं की तुम्ही 1 वर्षपर्यंत ब्रह्मचर्याचं व्रत पालन करून इथे गुरुची सेवा करा आणि त्या गुरुच्या सेवेनंतरच तुम्हाला जे काही प्रश्न नंतर जे निर्माण होतील त्या प्रश्नाच्या बद्दल नंतरच तुम्हाला विचारायला योग्य अशी वेळ असेल, म्हणून आता तुम्ही फक्त इथे सेवा करा आणि सेवा केल्यानंतरच मग तुम्ही 1 वर्ष झालं की तुम्ही हे प्रश्न विचारा। अशा प्रकारे पिप्पलाद ऋषींनी त्यांना सांगितलं आणि ब्रह्मचर्य व्रताचं पालन करायला सांगितलं, तपश्चर्या करायला सांगितली आणि त्याप्रमाणे प्रश्न विचारायला सांगितले। अशी ही स्थिती आहे। तेव्हा त्या संदर्भात आपण आता मुख्य विषयामध्ये आपण प्रवेश करू की ज्या ह्याच्यामध्ये पहिला प्रश्न आपण मागच्या वेळेस घेतला होता त्या प्रश्नाचा संदर्भ असा होता की हे सर्व ऋषिकुमार तिथे आलेले आहेत, असा ह्याच्यामध्ये 6 ऋषिकुमार या जिज्ञासू वेशामध्ये येऊन त्यांनी हातात संहिता घेतली होती आणि महर्षी पिप्पलादांच्या समोर आले आणि त्यांनी आपली जिज्ञासा व्यक्त केली। त्याच वेळेस हे आपण आता म्हणालो त्याप्रमाणे पिप्पलाद ऋषींनी त्यांना पुढे काय सांगितलं, हा दुसरा मंत्र आहे। तेव्हा आपण आता पहिला मंत्र आपला संपला मागच्या वेळेस, आता आपण दुसरा मंत्र आपण पाहूया। दुसऱ्या मंत्रामध्ये ते काय म्हणतात ते बघूया आपण। तेव्हा दुसरा मंत्र असा आहे की तान्नस ऋषिरो उवाच भूय एव तपसा ब्रह्मचर्येण श्रद्धया संवस्थत यथा कामं प्रश्ना पृच्छत यदि विज्ञास्यामः सर्वं ह वो वक्ष्याम इति। याचा अन्वय असा आहे की तान सह ह ऋषी उवाच भूयः श्रद्धया ब्रह्मचर्येण तपसा संवत्सत यथा कामं प्रश्नान् पृच्छत यदि विज्ञास्यामः ह सर्वं वह वक्ष्यामः ह सर्वं वह वक्ष्यामः इति। तर ह्याप्रमाणे त्यांनी हा मंत्र आहे आणि याचा अर्थ असा आहे, शब्दशः अर्थ असा आहे की त्या सुकेशा म्हणजे पहिला ऋषिकुमाराचं नाव देऊन ते म्हणतात की त्या सुकेशा इत्यादी ऋषीगणांना ते प्रसिद्ध असलेले पिप्पलाद ऋषी म्हणाले की तुम्ही लोक पुन्हा श्रद्धेने ब्रह्मचर्याचं पालन करा आणि तपस्या करत 1 वर्षपर्यंत येथे यथायोग्यपणे निवास करा आणि त्यानंतर आपल्या इच्छेच्या अनुसार प्रश्न विचारावे। जर तुम्ही विचारलेल्या प्रश्नास मी उत्तर जाणत असेल तर त्याचे समाधान करेन, तेव्हा निसंदेहपणे ते सर्वच समाधानपूर्वक उत्तरे तुम्हा लोकांस मी निश्चित सांगेन। अशा प्रकारे याचं शब्दशः अर्थ आहे। तेव्हा त्याचा ह्या एकंदरीत ह्या मंत्राचा आशय असा आहे की या 6 ऋषींना परब्रह्माची जिज्ञासेने आपल्या समीप आलेले पाहून ब्रह्मर्षी पिप्पलाद ऋषींनी सांगितले की तुम्ही लोक तपस्वी व्हा, तुम्ही तर ब्रह्मचर्याचे पालनपूर्वक परिपूर्णतेने आतापर्यंत वेदाचे अध्ययन केलेलेच आहे, तरी देखील माझ्या आश्रमात राहून पुन्हा एकदा 1 वर्षापर्यंत
श्रद्धापूर्वक ब्रह्मचर्याचे पालन करत तपश्चर्या करा आणि त्यानंतर तुम्ही लोक जे काही इच्छा कराल त्याप्रमाणे मला प्रश्न विचारावेत. आणि जर तुम्ही विचारलेल्या विषयाचे मला जर ज्ञान असेल तर निसंदेहपणे तुम्हाला सर्व ज्ञान यथायोग्यपणे मी समजावून सांगेन. म्हणजे इथे ही जिज्ञासा जी निर्माण होते ती जिज्ञासा अतिशय प्रगल्भतेने निर्माण झाली पाहिजे. आणि ही प्रगल्भता गुरुची सेवा केल्याशिवाय येणार नाही, ब्रह्मचर्य पाळल्याशिवाय येणार नाही, तपश्चर्या केल्याशिवाय येणार नाही. आणि हे सर्व केल्यानंतर जी एक प्रगल्भता येते त्या प्रगल्भतेतून जिज्ञासा निर्माण होते, ती खरी जिज्ञासा. तुम्ही पुष्कळदा ते असं काहीतरी थोड्या तर्काने एखादा प्रश्न निर्माण होणं आणि तुम्ही पूर्ण चिंतन केलं त्या विषयावर आणि चिंतन केल्यानंतर जे सगळं ज्ञानाचं सी प्रक्रिया ही घुसळून निघते आणि त्याच्यानंतर तो खऱ्या अर्थाने तो विद्यार्थी होतो. म्हणजे विद्येचा जो अतिशय जिज्ञासूपणाने अध्ययन करून त्याचे ते प्रश्न निर्माण होतात त्यावेळेस ते खरे प्रश्न असतात. आणि त्यावेळेस तो शिष्य कसा असतो तर तो निर्मल असतो, आचारशील असतो, निर्मत्सरी असतो आणि तो खऱ्या अर्थाने या ज्ञानाच्या प्रांतामध्ये प्रवेश करण्यास योग्य असा होतो. असा त्या परमशुद्ध शिष्य जो आहे तो अत्यंत परमसावधपणे ज्यावेळेस तो प्रश्न विचारतो तेव्हा ते प्रश्न हे खरोखर जिज्ञासेने युक्त असतात. तेव्हा इथे तो प्रज्ञावंत प्रेमळ भक्त जो आहे तो नीतिवंत तर असतोच आणि ते मर्यादाने युक्त असतो, तो बुद्धिवंत असतो आणि धारिष्ट्याचा, दृढवृत्ताचा, उत्तम कुळाचा, सात्विक, भजक, परमार्थी, स्वतंत्र, तो जगन्मित्र, सत्पात्र आणि सद्भावाचा इत्यादी अनेक गुणांची ओळख पटावयास विद्यार्थ्याला 1 वर्षाची मुदत देणं आवश्यक आहे. आणि म्हणून भगवान पिप्पलादांनी त्यांना 1 वर्षाचा काळ सांगितला की 1 वर्षापर्यंत तुम्ही ही तपश्चर्या करा, तरच तुम्हाला या ब्रह्मज्ञानाबद्दलची खरी जिज्ञासा निर्माण होईल. अशा प्रकारे त्यांनी ही गोष्ट सांगितली. तेव्हा इथे हे असं म्हणण्याचं कारण असं आहे की माणसाला अतिशय सहजतेने प्रश्न निर्माण होणे आणि माणसाला अतिशय ज्ञानपूर्ण अभ्यासाच्या अध्ययनाने त्याच्या मनामध्ये अनेक प्रकारची त्याची कारणमीमांसाची प्रक्रिया ही पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस जो प्रश्न निर्माण होतो तो खऱ्या अर्थाने प्रश्न तो योग्य असा असतो. जसं आपण मागे एक उदाहरण पाहिलं की स्वामी विवेकानंदांना ब्रह्मज्ञानाची ओढ होती आणि त्यांना जो साक्षात्कारी पुरुष कसा असतो हे पाहायचं होतं. त्यांनी अनेक प्रकारच्या आश्रमात जाऊन अनेक तिथल्या आश्रमाच्या मठाधिपतींना हा प्रश्न विचारला की तुम्ही परमेश्वर पाहिलेला आहे का. तेव्हा एकही असा व्यक्ती भेटला नाही की ज्यांनी प्रत्यक्ष परमेश्वराला पाहिलंय, परमेश्वराशी संवाद केलेत. आणि सरतेशेवटी ते भगवान रामकृष्ण परमहंसांच्याकडे गेले आणि तिथे तेव्हा ज्यांनी विचारलं तेव्हा ते म्हणाले की जितकं मी तुला पाहतोय तितकंच प्रत्यक्ष मी माझ्या मातेला म्हणजे काली मातेला मी पाहतो आणि ती जगन्माता जी आहे ती माझ्यावर प्रसन्न आहे आणि त्या जगन्मातेला मी नेहमी प्रश्न विचारत असतो आणि तिच्याकडनं मी ज्ञान प्राप्त करत असतो. हे ऐकल्यावर त्या ठिकाणी स्वामी विवेकानंद हे शांत झाले आणि त्यांना असं वाटलं की हे आपले गुरु आहेत आणि ह्यांच्याकडनं आपण ज्ञान घ्यायला पाहिजे. तसं ह्या ठिकाणी पिप्पलाद यांच्याकडे सुद्धा हे जे 6 ऋषी त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी गुरूंची आज्ञा पाळली आणि ब्रह्मजिज्ञासा निर्माण करण्याची प्रक्रिया प्रारंभ केली. तेव्हा ह्या ठिकाणी ही जी स्थिती आहे ही स्थिती आपल्याला समजून घेणं खूप आवश्यक आहे. आपण प्रश्न विचारतो पुष्कळदा गुरुला, पण ते विचारताना आपण खरंच अध्ययन करून विचारतो का हे पहिल्यांदा स्वतःला विचारलं पाहिजे की आपलं अध्ययन झालंय का, चिंतन झालंय का, मीमांसा झाली आहे का. आणि हे सगळी प्रक्रिया होण्याकरता वेळ लागतो. म्हणून विधीपूर्वक 1 वर्षपर्यंत या सर्व ऋषिकुमारांनी आपल्या गुरुकडे तिथे निवास केला आणि त्याच्यानंतर पुढे काय झालं हे 3ऱ्या मंत्रामध्ये आपण पाहूया. तेव्हा 3रा मंत्र असा आहे की अथ कबंदी कात्यायन उपेत्य भगवान कुतोह वा इमाहा
प्रजाः प्रजायन्त्य इति। अथ कात्यायनः कबन्दी उपेत्य प्रपच्छ भगवान कुतः ह वै इमाः प्रजाः प्रजायन्ते इति। अशा शब्दशः अर्थ असा आहे की त्यानंतर त्यापैकी कात्य ऋषीचे प्रपौत्र म्हणजे नातू, म्हणजे त्यांचं नाव आहे कबंध, तर कबंधाने पिप्पलादी ऋषीच्या समीप जाऊन आता 1 वर्ष झालेलं आहे, 1 वर्ष झाल्यानंतर आता या कबंधाने आता प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे। आता हा प्रश्न काय ते आपण बघूया। की प्रश्न असा आहे की हे भगवान कोणत्या प्रसिद्ध आणि सुनिश्चित कारण विशेषाने ही संपूर्ण प्रजा आणि नाना रूपाने निर्माण होत असते आणि ह्या निर्माण होण्याचं मूळ कारण काय आहे हे मला सांगा, असा माझा प्रश्न आहे। तेव्हा याचा आशय असा आहे की महर्षी पिप्पलादाच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी ते लोक श्रद्धापूर्वक ब्रह्मचर्याचं पालन करत तेथे तपश्चर्या करू लागले। महर्षींच्या निरीक्षणाखाली ते संयमपूर्वक 1 वर्षापर्यंत राहून अत्यंत त्यागमय असं जीवन घालवलं आणि त्यानंतर ते स्वतः पुन्हा पिप्पलाद ऋषीच्या समीप आले आणि त्याच्यामधून सर्वप्रथम कात्या ऋषीचे जे प्रपौत्र आहेत त्यांचं नाव कबंध, त्यांनी अत्यंत श्रद्धेने आणि विनयपूर्वक प्रश्न असा विचारला की भगवान ज्याच्या कारणाने हे संपूर्ण चराचर जीव जे नाना रूपामध्ये उत्पन्न होतात त्याचेच जो कोणी ह्यांचा त्याचेच सुनिश्चित असे परमकारण कोणते आहे, तर ते परमकारण काय आहे हे मला जाणून घ्यायचे आहे। तेव्हा कृपया माझ्या ह्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्यावं ही माझी जिज्ञासा आहे। तर हा प्रश्न जो आहे की प्रजा आणि पूर्ण ब्रह्मांड जगत, या जगताची निर्मिती, या प्रजेची निर्मिती ही कोणत्या कारणाने होते, हा असा प्रश्न आहे। तेव्हा या प्रश्न जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। केवळ प्रजनन शास्त्राचा नाही आहे, तर तो संबंध ब्रह्मांडामध्ये अनंत प्रकारच्या जीवाचा प्रश्न आहे। तेव्हा या अनंत प्रकारच्या जीवाचा प्रश्न हा इथे विचारलेला आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर हे आपण पुढे बघूया काय ते सांगतात। ते प्रश्न विचारण्याचा भाग जो आहे तो असा आहे की त्या ठिकाणी हे कारण काय आहे। तेव्हा ह्याचं उत्तर देताना पुढच्या मंत्रामध्ये म्हणजे 4था मंत्र, त्याच्यामध्ये इथे पिप्पलाद ऋषी काय म्हणतात ते बघूया आपण। तस्मै स होवाच प्रजा कामो वै प्रजापती स तपो तप्यत सह तपस्तप्त्वा स मिथुन उत्पादयते रयेंच प्राणंच त्येत्यो मे बहुधा प्रजा करिष्यत इति। याचा अन्वय असा आहे की तस्मै सह ह उवाच वै प्रजा कामः प्रजापतिः सह तपः अतप्यत स तपः तप्त्वा सह रयेंच प्राणंच इति मिथुनम उत्पादयते एतौ मे बहुधा प्रजा करिष्यतः इति। तेव्हा त्याचा ह्या मंत्राचा शब्दशः अर्थ असा आहे की त्यांना म्हणजे त्या शिष्यांना म्हणजे कदंब यांना ते सुप्रसिद्ध महर्षी ऋषी पिप्पलाद असे म्हणाले की निश्चयच ही प्रजा उत्पन्न करण्याच्या इच्छा असणारा तो प्रजापती आहे आणि त्याने तपश्चर्या केली, त्यांनी तप करून सृष्टी आरंभ केली। त्यावेळेस प्रथम त्याने रई म्हणजे चंद्रमा आणि दुसरा प्राण म्हणजे सूर्य, असे सूर्य, चंद्रमा आणि सूर्य, या चंद्रमाला रई म्हटलेलं आहे आणि सूर्याला प्राण म्हटलं आहे। तेव्हा रई आणि प्राण ह्यांचं युगल उत्पन्न केलं आणि या युगलाला उत्पन्न करून त्यांना उत्पन्न करण्याचा उद्देशच असा होता की हे दोघे मिळून माझी विभिन्न प्रकारच्या प्रजेस जीवमात्रास उत्पन्न करतील, असं कदंब ऋषी म्हणतात। तेव्हा त्यांच्या म्हणण्याचा आशय असा आहे की कबंध ऋषीच्या या प्रश्नास ऐकून महर्षी पिप्पलाद म्हणाले की हे कात्यायन, ही गोष्ट वेदांमध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे की संपूर्ण जीवांचे स्वामी असणाऱ्या त्या परमेश्वरास सृष्टीच्या आरंभीस जेव्हा प्रजा उत्पन्न करण्याची इच्छा झाली तेव्हा त्यांनी संकल्परूप तप केले आणि तपाद्वारे त्यांनी सर्वप्रथम रई आणि प्राण या दोघांची जोडी उत्पन्न केली।
या जोडीस उत्पन्न करण्याचा उद्देश असा होता की या दोघांनी मिळून माझ्यासाठी नाना प्रकारची सृष्टी उत्पन्न करावी। तेव्हा या मंत्रामध्ये सर्वांस जीवन प्रदान करणारी ही समष्टी जीवनी शक्ती आहे, त्यास प्राण असं म्हटलं आहे। आणि या जीवनी शक्तीपासूनच प्रकृतीच्या स्वरूपामध्ये समग्र पदार्थामध्ये जीवन स्थिती आणि यथायोग्य सामंजस्य समन्वय प्रस्थापित होत असून ती स्थूलभूत समुदायाचं नाव जे आहे ते रई आहे। म्हणजे स्थूल प्रकृती जी दिसते पंचमहाभूतात्मक ती रई आहे आणि रई प्राणरूपी जीवनशक्ती समर्पित होऊन कार्यक्षम होत असते। रई स्वतःला प्राणरूपाच्या जीवनशक्तीमध्ये समर्पित करते। प्राण जे आहे हा जीवनशक्ती आहे आणि रई जे आहे हे पंचमहाभूतात्मक त्रिगुणात्मक प्रकृती आहे। तेव्हा ही प्रकृती आणि प्राणरूप ही जीवनशक्ती ही एकमेकांमध्ये हे एकरूप होतात, समर्पित होऊन जातात, ते कार्यक्षम होत असतात आणि प्राणाला चेतना असं सुद्धा म्हणता येईल। चैतन्य तत्व जे आहे ते प्राण आहे आणि जड तत्व आहे ती रई आहे। तेव्हा जड आणि चैतन्याच्या एकरूपतेमध्ये म्हणजे या ठिकाणी एक पॉझिटिव्ह चार्ज आणि एक निगेटिव्ह चार्ज असं म्हणता येईल की धनात्मक आणि ऋणात्मक असे दोन तत्वांच्या प्रमाणे प्राण आणि रई ही सृष्टी सर्व प्रकारची ही कार्यरत करण्याकरता ती उत्पन्न करते। आणि ह्यांनीच अन्यत्र अग्नी आणि सोम यांचा तसेच पुरुष आणि प्रकृती यांच्या संबोधनाने सुद्धा हे वेदामध्ये सांगितलेले आहे। तेव्हा हे जे दोन तत्व आहेत ही रई आणि प्राण, आता रई आणि प्राण हे काय सांगितलं आहे की रई जो आहे तो म्हणजे पूर्ण प्रकृती आहे। रई प्रकृतीच्या संदर्भात रई शब्द वापरलाय म्हणजे त्या ठिकाणी पंचमहाभूत, त्यानंतर त्रिगुण आणि पंचतन्मात्रा म्हणजे सूक्ष्म रूपामधले असलेले पंचमहाभूत असे जे त्रिदेह ज्याच्याने बनतो त्या त्रिदेहाच्या निमित्ताने जे ब्रह्मांड आहे समष्टी रूपामध्ये ब्रह्मांड आहे आणि व्यष्टी रूपामध्ये आपल्या प्रत्येक मनुष्याचा सुद्धा जो त्रिदेह आहे स्थूल सूक्ष्म कारण असे तीन देह जे आहेत आणि ब्रह्मांडामध्ये सुद्धा हे महत्त्व, हिरण्यगर्भ आणि विराट असे तीन भाग आहेत। तर हे तीन भाग जे आहेत त्याला रई असं म्हटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जो चैतन्याचा प्रवेश होतो त्याला प्राण असं म्हटलंय। तेव्हा चैतन्य हे प्राण आहे आणि प्रकृती ही रई आहे। असा या रई आणि प्राण यांच्या दोघांची एकत्र आल्याने चैतन्यमय प्रकृती, चैतन्यमय जीव प्राप्त म्हणजे जीवाला सुद्धा हा चैतन्य प्रकृती असं म्हटलेलं आहे। जीवामध्ये सुद्धा एका बाजूला प्रकृती आहे आणि दुसऱ्या बाजूला आत्मतत्व म्हणजे चैतन्य आहे। तर त्या आत्मतत्वाचाच भाग जो आहे तो प्राण आहे आणि जो जे देह धारण करतो ती रई आहे। अशा प्रकारे त्या रई आणि प्राण ह्या दोघांना उत्पन्न केलं परमेश्वराने आणि नंतर त्यांना पूर्ण ब्रह्मांड निर्माण करण्याची आज्ञा केली आणि अशा रीतीने तो ब्रह्मांड निर्माण करण्याकरता रई आणि प्राण ह्या दोन गोष्टी तिथे झालेल्या आहेत आणि त्या दोन गोष्टीमुळेच तिथे परमेश्वराची जी काही त्या ठिकाणी प्रवेश आहे तो प्रवेश त्या प्राणाच्या निमित्ताने झालेला आहे। प्राण हाच परमेश्वराचा आविष्कार आहे आणि तो या ब्रह्मांडामध्ये प्रवेश करतो आणि संबंध ब्रह्मांड हे चैतन्यमय होतं। अगदी आपण अणुशास्त्राचा विचार जरी केला तर अणु, रेणू आणि परमाणु हे सूक्ष्म पदार्थामधले हे अत्यंत गतिमान असे हे भाग आहेत। त्यामध्ये आपण न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन हे सब पार्टिकल आपण म्हणतो, ते हे सब पार्टिकल सुद्धा स्वतःमध्ये ते अत्यंत गतिमान म्हणजे चैतन्यमय आहेत। ते खऱ्या अर्थाने ते सजीव आहेत। म्हणजे आपण त्याला सजीव आणि निर्जीव असं दोन भाग केलेले आहेत। पण आपण जर न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन या तिघांना जर पाहिलं तर ते स्वतःमध्ये अत्यंत गतिमान आणि चैतन्यमय आहेत म्हणून तेच खऱ्या अर्थाने तेच सजीव आहेत। त्यामुळे सजीव आणि निर्जीव अशा या जगामध्ये आपण जर सर्वच पदार्थ पाहिले तर ते रई आणि प्राण ह्याच्यानेच ओतप्रोत भरलेले आहे। प्राण हा शब्द सुद्धा हा जीवनीय वायूचं वहन करणारा म्हणजे गतिमान असणारा, अगदी आपल्या देहामध्ये सुद्धा
जे काही कार्य घडतं, प्रत्येक होणारी जी काही हालचाल आहे, जी क्रिया आहे, ती क्रिया जी आहे ती ह्या प्राणतत्वामुळे होते. रक्ताभिसरण आहे, त्यानंतर हृदयाचं स्पंदन आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचं जे क्रिया आहे, ती क्रिया जी आहे ती केवळ प्राणाने होते. आणि ज्याच्यामध्ये ती क्रिया होते ती रई आहे, म्हणजे ते पंचमहाभूत आहे. ते अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश असे पंचकोशामध्ये ही रई आहे. आणि त्याच्यामध्ये प्रवेश करणारा तो जो प्राण आहे, तो पंचप्राणामध्ये तो सर्वत्र गतिमान होतो. आणि आपण पाहतो की रक्तामध्ये सुद्धा ज्याला आपण ऑक्सिजन म्हणतो, तर तो ऑक्सिजन सुद्धा हा प्राणस्वरूपच आहे. म्हणून रक्तात असलेला ऑक्सिजन हा त्या माणसाचा स्वास्थ्याची पूर्णपणे एक निकष आहे तिथे, की रक्त सुद्धा सर्व पेशीचं अन्न आहे. त्यामुळे मांस, मेद, अस्थि, मज्जा इत्यादी जे काही धातू आहेत सगळे, या सर्व धातूमध्ये सुद्धा प्राणाची गरज असते. प्राण त्याच्यामध्ये जेव्हा प्रवेश करतो त्याच वेळेस हे सर्व क्रियाशील आणि चैतन्यमय होतात. आणि हे प्राण जे पंचप्राणामध्ये आपण त्याचा विषय घेतो, आपण प्राण, पान, उपान, उदान, समान आणि हे ब्रह्मस्वरूपच पूर्ण आहेत. असे हे पंचप्राण जे आहेत ते हे पूर्ण वायू रूपामध्ये शरीरामध्ये हालचालींना उत्तेजन देत असतात. ते इंद्रियामध्ये सुद्धा जे क्रिया होत असते ती या वायूमुळेच होत असते. वायूमुळे सांध्यांची हालचाल आहे आणि श्वास प्रश्वास होतो. अन्न जे आहे गिळणे, पचवणे, मलनिस्सरण करणे, मूत्र गर्भनिस्सरण करणे, ही सर्व वायूचीच क्रिया आहेत. आणि सर्व ही क्रिया जी आहे हे केवळ गतिमान असणाऱ्या त्या प्राणामुळेच होते. आणि म्हणून रई आणि प्राण असं ही संकल्पना केली आहे की रई आणि प्राण ही प्रत्येक पेशीमध्ये कार्यरत असतं आणि म्हणून ते जीवन चालू असतं. अशा या पूर्ण प्राण आणि रईचं ह्या ठिकाणी विचार झालेला आहे. तर हा विचार आपल्याला पूर्ण प्रत्येक पदार्थामध्ये चैतन्य कसं आहे, अणुरेणूमध्ये चैतन्य आहे, जीव मात्रामध्ये चैतन्य आहे, हे चैतन्यानेच युक्त असे हे पूर्ण ब्रह्मांड आहे हे आपल्याला पाहता येत. आता याचाच थोडा विस्तार पुढे केलेला आहे 5व्या मंत्रामध्ये. आदित्यो हवै प्राणो रैरेव चंद्रमा रैर्वा एतत् सर्वं यन्मूर्तं चा मूर्तं च तस्मान् मूर्तिरेव रैः. अन्वय असा की आदित्यः वै आदित्यः वै प्राणः चंद्रमाः एव रैः यत् मूर्तं च अमूर्तं च एतत् सर्वं वै रैः तस्मात् मूर्तिः एव रैः. हे निश्चितच आहे की सूर्य हा सुद्धा हा प्राणच आहे. सूर्याचा जर आपण विचार केला तर आता आपण प्राण आणि रई असे जे दोन शब्द वापरले, तर प्राणाचा संबंध हा सूर्यच आहे. म्हणजे सूर्य हाच प्राण आहे आणि चंद्रमा हे रई आहे. जे काही आकार धारण करत आहोत ते त्या रईमुळे होतं. पृथ्वी, जल, तेज हे जे काही आहे हे आकाररहित आहेत. पहिलेच आपण पाहिले तर तेज हे सुरुवातीचं आपण आकाश आणि वायू पाहिलं तर ते आकाररहित आहेत. आणि त्यानंतर पृथ्वी, जल आणि तेज हे आकारासहित आहेत. हे दोन्हीमध्ये ही रई तत्वच आहे. त्यामुळे मूर्तिमंत पूर्ण मूर्त स्वरूपामध्ये जे काही आपल्याला दृश्यमान जगत दिसतं ते मूर्त स्वरूपात असणारं जगत जे आहे त्यालाच रई असं म्हटलं आहे. ती सर्व जी आहे ती त्या चंद्रमाशी संबंधित आहे आणि प्राण जो आहे तो सूर्याशी संबंधित आहे. म्हणून या मंत्राचा आशय असा आहे की प्राण आणि रई याचं स्वरूप ह्या मंत्रात समजवलेलं आहे. पिप्पलाद सांगतात की ह्या दृश्यमान समग्र जगत जे आहे ते प्राण आणि रई ह्या दोन तत्वाचा संयोग अथवा संमिश्रण पासून ते बनलेलं आहे. त्यामुळे जर त्यास वेगवेगळे करून दाखवले जाऊ शकत नाही, कारण त्या एकाच ठिकाणी प्राण आहे आणि एकाच ठिकाणी ती रई आहे. त्यामुळे प्रत्येकाचा कितीही विभाग केला तर अंतिम सूक्ष्मात अतिसूक्ष्म जे काही त्या ठिकाणी कण मिळेल तुम्हाला, तर त्या कणामध्ये सुद्धा रई आणि प्राण हे दोन्ही आहेत. त्यामुळे त्या रई आणि प्राणाचा संयोगानेच हे सबंध ब्रह्मांड बनलं आहे. तर इथे सूर्याची इथे संदर्भ दिला आहे की हा सूर्य जो आहे तो प्रत्यक्ष दृश्यमान आहे आणि तो दृश्यमान असणारा प्राण आहे. म्हणजे अदृश्य गोष्ट ही प्राणतत्वाशी संबंधित तर आहेच आहे, पण दृश्यमान प्राण कुठे असेल तर तो सूर्य आहे आणि तो संबंध ब्रह्मांडाला
चेतना देतो. ह्या प्राणानेच चेतना मिळते आणि प्राणाचा संबंध हा सूर्याशी आहे. त्यामुळे ही जीवनाला देणारी जी चेतना शक्ती आहे ती प्रधानता आणि अधिकता ही सूर्यामध्येच असते. आणि हा सूर्य जो आहे त्या सूक्ष्म जीवनी शक्तीचे घरीभूत स्वरूप आहे. त्याच प्रकारे हा चंद्रमा देखील रई आहे, कारण त्यामध्ये स्थूल तत्वांना पुष्ट करणारी शक्ती असते. चंद्रमामुळे स्थूल तत्वांची पुष्टी होते किंवा स्थूल तत्वास ही पुष्टता प्राप्त होते. ह्या भूत तन्मात्रा ज्या आहेत त्या देखील अधिक अशा पुष्ट होतात. त्यामुळे इथे काय दिले, त्यामुळे इथे समस्त प्राण्यांचे स्थूल शरीराशी जे काही पोषण होतं ते या चंद्रमाच्या शक्तीपासून होतं. म्हणून रईचा संबंध हा चंद्रमाशी आहे. आपल्या शरीरामध्ये ह्या दोन्ही शक्ती या प्रत्येक अंग प्रत्यंग सर्वत्र अशा व्याप्त आहेत. त्यामुळे जीवनी शक्तीचा संबंध हा सूर्याशी आहे आणि मास मेद इत्यादी जे स्थूल तत्वांचा संबंध हा चंद्रमापासून आहे. म्हणून तो रईशी आहे असे ह्या ठिकाणी या पूर्ण विवेचनात सांगतात. तेव्हा प्राण आणि रईचा संबंध सूर्याशी प्राणाचा संबंध आहे आणि रईचा संबंध हा चंद्रमाशी आहे असे या ठिकाणी सांगितलंय. म्हणून आपण हे पाहतो की प्रकाशाने वनस्पती जीवन जे आहे चैतन्यमय होतं आणि त्याचं पोषण जे होतं ते चंद्रमाच्या प्रकाशाने होतं. हे आपण वनस्पतीच्या जगात सुद्धा आपण पाहतो. सूर्य सर्वच प्राणीसृष्टीला चा प्राण असा ठरतो का जसा तो ढगाळ गेला की मनुष्य कसा अस्वस्थ होतो, कारण तिथे प्राणशक्ती कमी पडायला लागते. आणि सूर्य प्रगटताच पुन्हा मन हे आनंदाने भरून जातं. असा अनुभव आपल्याला मिळतोच. आदित्य हा सर्व सजीवाचा प्राण आहे, ह्याच्यात काही शंकाच नाही. आणि चंद्रमा हा रई म्हटलेला आहे, तर चंद्रमाला स्वतःचा प्रकाश नाही, तो सूर्याच्या प्रकाशावर अवलंबून असल्यामुळे परप्रकाशित आहे. म्हणून चंद्रमाला रई असं म्हटलंय. आणि त्याला वेगही आहे त्या सूर्याला, त्याचे भ्रमणही होते. आणि म्हणून रई तत्व नाही तर प्राण तत्व आहे. त्यामुळे अचूकता प्राप्त होते. ज्ञान आहे आणि तोही ईशाने व्याप्त आहे. आदित्य सूर्य ही तसाच आणि त्याचे ज्ञानपूर्वक असे हे अचूक असे चाललेले प्राणाचा प्रभाव हा आपल्याला दिसतो. आणि तो अनंत काळापासून हा चालत आहे. आणि त्याचा मूळ स्त्रोत जो आहे तो परमेश्वराचा आहे. म्हणजे शेवटी सूर्याला जरी प्राण म्हटलं तरी सूर्याला प्रकाश देणारा परमात्मा आहे, तसंच प्राणाला ऊर्जा देणारा परमात्मा आहे. त्यामध्ये परमात्म्यामध्ये जे सच्चिदानंद तत्व आहे तेच त्या प्राणामध्ये परमेश्वरापासून प्राप्त झालेलं आहे. आणि मग ही जीवनी शक्ती ही प्रत्येक जीव मात्राला त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आता त्याचा पुढचा आपण श्लोक पाहूया. त्याच्यामध्ये आणखीन त्याला अजून ही माहिती ज्ञान त्याच्या संदर्भामध्ये स्पष्ट केलेलं आहे. तर पुढचा मंत्र असा आहे, अथादित्य उदयन यत प्राचीन दिशम प्रविश्यति तेन प्राच्यान प्राणान रश्मिषु सन्निधत्ते यद दक्षिणाम यद प्रतीचे यदुदिची यदधो यद ऊर्ध्वम यदनंतरा दिशो यद सर्वं प्रकाशयति तेन सर्वान् प्राणान रश्मीषु सन्निधते. अन्वय असा आहे की अथ उदयन आदित्य यत प्राचीन दिशम प्रविशति तेन प्राच्यान प्राणान रश्मीषु सन्निधत्ते यत दक्षिणाम यत प्रतीचिम यत उदिचिम यत अधहात यत ऊर्ध्वम यत अंतरा दिशाः यत सर्वं प्रकाशयति तेन सर्वान् प्राणान रश्मीषु सन्निधते. आता ह्याचा अर्थ मी सांगतो की हा शब्दशः अर्थ काय आहे. रात्र संपली की रात्रीच्या नंतर उदय जो होत असतो तो सूर्याचा उदय हा पूर्व दिशेस हा होत असतो. आणि त्याच्या प्रभावाने पूर्व दिशेस प्राणास उत्पन्न करणारे आपले जी ऊर्जायुक्त असे किरण ही या ठिकाणी वसुंधरा धारण करत असते. आणि त्याचप्रमाणे तो जो दक्षिण दिशेस, जो पश्चिम दिशेस, जो उत्तर दिशेस, जो अध दिशेस, जो ऊर्ध्व दिशेस, जो दिशाच्या मध्यभागास आणि जो अन्य सर्व भागास प्रकाशित करत असतो, त्या प्रभावाने संपूर्ण जगताला
या संपूर्ण प्राणास या किरणामध्ये तो प्राण हा व्यक्त होत असतो आणि तो वसुंधरा त्याची धारण करते आहे. तेव्हा आशय असा आहे की या मंत्रामध्ये असं सांगितलं आहे की संपूर्ण प्राण्यांच्या शरीरामध्ये जी काही जीवनी शक्ती असते त्याच्याबरोबरच त्याचा हा सूर्याचा संबंध असतो. भाव असा आहे की रात्रीनंतर जेव्हा सूर्य उदयाला येतो तेव्हा पूर्व दिशेस आपला प्रकाश तो पसरवत असतो. त्यावेळेस तेथील प्राण्याच्या प्राणास आपल्या किरणामध्ये तो धारण करत असतो. अर्थात त्यांची जीवनी शक्ती ही सूर्याच्या किरणाशीच संबंधित असते आणि त्यामुळे त्या सूर्यकिरणामुळे नवीन स्फूर्ती मिळत असते. त्याचप्रमाणे ज्यावेळेस ज्या दिशेमध्ये जेथे जेथे सूर्य आपला प्रकाश पसरवत असतो तेथे तेथे सुद्धा प्राण्यांच्या मध्ये स्फूर्ती मिळत असते. कारण त्या सूर्यामधूनच प्राणशक्ती ही प्राण्यांना प्राप्त होते आणि ते स्फूर्तीयुक्त होतात. त्यामुळे सूर्यच समस्त प्राण्यांचा प्राण आहे असा ह्या ठिकाणी निष्कर्ष सांगितला आहे. आणि असं हे सूर्याचं महत्व सांगितलं की सूर्य जो आहे हा सर्वांना ह्या ठिकाणी प्राणशक्ती प्रदान करत असतो. तेव्हा या सर्व दिशा सुद्धा या सूर्यामुळेच उजळून निघतात आणि सर्व सजीवांना येथे प्रसन्नता प्राप्त होते. रात्रीची मरगळ निघून जाते आणि त्या ठिकाणी रात्रीची मरगळ निघून गेल्यानंतर ही निद्रा संपल्यानंतर सूर्यकिरणाचा संबंध आला की मनुष्य हा आपोआपच स्फूर्तीने युक्त होतो. आणि एक प्रकारचं आनंदाचं वातावरण होतं. पक्षी सुद्धा सुस्वर गायला लागतात आणि वृक्षावरून ते उडत जातात. गायींच्या धारा जास्त सकाळी होतात. वासरे तृप्त होतात. स्त्रिया सुद्धा अरुणोदयाच्या काळात सडा संमार्जन करतात. घरासमोर रांगोळ्या काढतात. शेतकरी नांगरादी आयुधे घेऊन शेतावर जातात. काही स्त्री पुरुष घाटावर नदीवर स्नान करून देवदर्शनासाठी जातात. भोपाळ्या घातात. भोपाळीमध्ये सुद्धा तेच वर्णन केलेलं आहे की हा घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला हे म्हणताना त्या सूर्याचंच तिथे वर्णन आहे. आणि त्या ठिकाणी सर्व जे निसर्गाचंही वर्णन केलेलं आहे त्या निसर्गाच्या वर्णनामध्ये सुद्धा ती प्रसन्नता सांगितली. कारण सूर्यामध्ये हे प्राणशक्ती आहे आणि प्राणशक्ती ही सर्व वनस्पती जीवमात्र प्राणीमात्र आणि मनुष्याला हे प्राप्त होत असतात. आणि ह्या वनस्पती सुद्धा हे सकाळी जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी फुलं असतील इतके प्रसन्नतेने उगवलेले असतील ते देवांना वाहण्याकरता आपण सूर्याच्याच ऊर्जेने प्राप्त झालेले हे अतिशय प्रफुल्लित झालेले फुलं आपण घेतो. हे सूर्याचंच त्या ठिकाणी आविष्कार आहे. सूर्यच हे प्राणाचं कार्य करत असतो आणि म्हणून मानवाला सूर्यच हा मुख्य जीवनी शक्ती प्रदान करतो. अगदी ऋग्वेद काळापासून सुद्धा हे सूर्याचं पूजन केलेलं आहे. सूर्याचं ऋण व्यक्त केलेलं आहे आणि म्हणून सूर्य हाच मनुष्याकरता हा जीवनशक्ती देणारा आहे असे याच्यामध्ये सांगितलंय. म्हणजे प्राणाचा संबंध सूर्याशी आहे. आता प्राण आणि रई हे दोन गोष्टी आपण पाहतोय तेव्हा प्राणाचा संबंध सूर्याचा आहे आणि सूर्याची काय विशेषता आहे ही आता आपण या 6व्या मंत्रात पाहिली. आता पुढचा 7वा मंत्र काय तो आपण पाहूया. स एष वैश्वानरो विश्वरूपः प्राणोऽग्निरुदयते तदे तदृचाभ्युक्तम सह एषाः उदयते वैश्वानरः अग्निः विश्वरूपः प्राणः तत् एतत् रुचा अभ्युक्तम. तर त्या ठिकाणी पुन्हा एकदा सूर्याबद्दल सांगितलं इथे या 7व्या मंत्रामध्ये की तो जो हा सूर्य आहे तो उदयास येत असतो आणि तो सूर्यच हा वैश्वानर अग्नीच्या रूपामध्ये जठराग्नीमध्ये असतो आणि विश्वरूप प्राणही तो सूर्यच आहे. तीच गोष्ट या ऋचाद्वारे पुढे सांगितली आहे की ह्या ठिकाणी सूर्याचंच वर्णन केलंय की प्राण्यांच्या शरीरामध्ये जो वैश्वानर नावाचा म्हणजे वैश्वानरालाच तिथे जठराग्नी असं आपण म्हणतो की तो वैश्वानर जो आहे तो सूर्याच्याच प्रभावाने उद्भवतो आणि ज्याच्या प्रभावानेच हे जठराग्नी निर्माण होऊन जठराग्नीच्या प्रभावाने अन्नाचं पचन होत असतं. ही गीतेमध्ये सुद्धा 15व्या अध्यायामध्ये 14वा श्लोक या वैश्वानराबद्दलच सांगितलेला आहे
की असा तो सूर्याचा अंश आहे आणि म्हणून तो सूर्य आहे म्हणून प्राण आहे. आणि तो प्राण हा 5 प्रकारे प्राण, अपान, व्यान, समान, व्यान आणि उदान अशा 5 रूपात विभक्त होऊन तो सबंध शरीराच्या विविध संस्थेला तो कार्यरत करत असतो. तेव्हा उदयास येणाऱ्या हा सूर्याचा तो अंश जो आहे तोच हा वैश्वानर असून तो वैश्वानर सुद्धा तो सूर्यच आहे, अशी ही गोष्ट आपण पुढे विस्ताराने पाहणार आहोत. तेव्हा हे वैश्वानर प्राण कसा आहे, विश्वरूप असलेला अग्नी म्हणजे वैश्वानर, आणि तो वैश्वानर विश्वरूप असलेला जो अग्नी आहे तो सूर्याचाच आविष्कार आहे असे ह्या ठिकाणी या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याचा संबंध हा सजीव सृष्टीशी आहे. सजीव सृष्टीमध्ये जे प्राणतत्व आहे त्या प्राणतत्वाशी आहे आणि म्हणून सूर्य ह्यालाच वैश्वानर असं म्हटलंय. विश्वाचा तो प्राणरक्षक आहे आणि त्या प्रकाशातून जी उष्णता बाहेर पडते तीच विश्वाग्नी म्हणजे वैश्वानर असून म्हणजे असा हा तो आणि भगवद्गीतेमध्ये आता मी संदर्भ सांगितला तर तो अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहम आश्रिताः आणि तोच वैश्वानर अग्नी आहे आणि तोच पचामन्यम चतुर्विधम म्हणजे तो 4 प्रकारे तो अन्न पचवत असतो असं ह्या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये उल्लेख जो वैश्वानर वैश्वाग्नीचा जो उल्लेख अन्नपचनाकरता केला आहे तर तो सूर्याचंच ते कार्य आहे आणि ते सूर्याच्या कार्याला तिथे संदर्भ देऊन या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. तेव्हा हे जे काही सूर्याचं कार्य आहे या सूर्याच्या कार्याला आपल्याला प्राण ह्या संदर्भामध्ये पाहिलं पाहिजे आणि रईला हे पंचमहाभूताचा संदर्भ सांगितलं पाहिजे. आता या ठिकाणी थोडंसं मुक्त चिंतन करण्याची आवश्यकता आहे. ते असे की ह्या ठिकाणी प्राण आणि रई ही जी काही जोडी सांगितली आहे तर प्राण जी आहे ही ऊर्जा आहे आणि रई जी आहे हे पंचमहाभूतात्मक त्रिगुणात्मक प्रकृती आहे. म्हणजे इथे आपल्याला सायन्सच्या दृष्टीतून विचार करायचा झाला तर ही रई म्हणजे मॅटर आणि प्राण म्हणजे एनर्जी. म्हणजे मॅटर आणि एनर्जी ह्या दोघांचं जे काही परस्परांचा संबंध आहे तो आपण पाहतो की ज्याचा अभ्यास केला आईन्स्टाईनने अभ्यास केला. आईन्स्टाईनने मॅटर आणि एनर्जीचे रिलेशन्स असलेले हे त्या ठिकाणी इक्वेशन्स पण त्यांनी काढले आणि त्या इक्वेशनमध्ये सुद्धा आपण हे पाहतो की मॅटर म्हणजेच पंचमहाभूतात्मक त्रिगुणात्मक ही प्रकृती जी आहे ही प्रकृती कशी आहे तर ह्या प्रकृतीमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की ही ऊर्जेने युक्त होण्याकरता त्याला त्याच्या असोसिएशन मध्ये एनर्जी ही असतेच. ही एनर्जी ही आपल्याला सूर्यापासून मिळते आणि ही एनर्जी जी आहे ती प्रत्येक वस्तूमध्ये ती इनबिल्ट म्हणजे अगदी अणुरेणूपर्यंत ती एनर्जी गेलेली आहे आणि ती एनर्जी म्हणजेच मॅटर आहे. आता हे खरं म्हणजे त्याचं इक्वेशन असं आहे की एनर्जी आणि मॅटरमध्ये मॅटर जे आहे हे कंडेन्स फॉर्म ऑफ एनर्जी असं आपल्याला म्हणता येईल की ती एनर्जी जेव्हा घनीभूत होते तेव्हा ती पंचमहाभूत आणि त्रिगुणात्मक प्रकृतीमध्ये व्यक्त होते. आणि ज्यावेळेस ही पंचमहाभूत आणि त्रिगुण हे ज्यावेळेस त्याचा पूर्णपणे ही एनर्जीमध्ये रूपांतर होतं तर त्यावेळेस तुम्हाला असं लक्षात येईल की ते मॅटर हे एनर्जीमध्ये जातं आणि ती एनर्जी मॅटरमध्ये येते. अगदी ढोबळ उदाहरण सांगायचं झालं तर आपण बर्फ पाहतो आणि बर्फाला जसं गरम केल्यानंतर ते पहिल्यांदा पाण्यात रूपांतर होतं आणि पाण्याला गरम केल्यानंतर वाफेत रूपांतर होतं. तेव्हा वाफ आणि बर्फ याच्यामध्ये जर आपण त्याचं रासायनिक सूत्र पाहिलं तर दोन्ही H2Oच आहे परंतु एक जे आहे ते ऊर्ध्व दिशेला जाणार आहे. जल पाहिलं तर ते अध दिशेला जाणार आहे आणि बर्फ पाहिला तर तो एकाच ठिकाणी स्टॅग्नंट आहे. म्हणजे या 3 फेजमध्ये त्याचे जे काही आपण दृश्यमान परिणाम पाहतो तर ते विविध आहेत. तशा प्रकारे सूर्यापासूनच ही पृथ्वी निर्माण झाली पण सूर्य हा ऊर्जेच्या रूपामध्ये आहे आणि पृथ्वी ही पदार्थाच्या किंवा पंचमहाभूताच्या रूपामध्ये आहे. तेव्हा पंचमहाभूत जो आहे हे वेगळे नाहीच आहेत तर ते शक्तीच त्या पंचमहाभूतामध्ये ही प्रस्थापित होते आणि ती स्वतः घनीभूत होते. तर ही जी गोष्ट सांगितली आहे तेव्हा ब्रह्मांड किंवा जीवसृष्टी जी आहे या ब्रह्मांड आणि जीवसृष्टीमध्ये
खऱ्या अर्थाने तो परमात्माच आहे. जी एनर्जी ज्याला म्हटलंय ना, तर तिथे संबंध त्या परमात्म्याशी आहे. परमात्मा हा पूर्ण चैतन्यमय आहे. चैतन्य शब्द हा एनर्जीच्या संदर्भामध्ये, पण तो अत्यंत सूक्ष्म पातळीवर सांगितला आहे की आपण ज्याला एनर्जी, ज्याला म्हणजे साऊंड एनर्जी असेल किंवा इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिकल एनर्जी असेल, ह्या सगळ्या एनर्जीची हे मॅनिफेस्टेड आहेत, पूर्ण एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये बदलणार आहेत. परमेश्वर जो आहे त्याच्या माध्यमातून ब्रह्मांड निर्माण होतं, पण तो स्वतः कुठेच बदलत नाही. म्हणजे त्या एनर्जीचाच त्या ठिकाणी अध्यात्मामध्ये ज्यावेळेस अभ्यास करतो तेव्हा ती सूक्ष्मात अतिसूक्ष्म अशा प्रकारच्या पातळीवर तिथे अपरिवर्तनशील स्थितीपर्यंत येऊन जातो. त्या तो भाग परमेश्वर जो आहे तो सच्चिदानंद घनस्वरूप, तो अपरिवर्तनशील आहे, तो अविनाशी आहे. पण त्याच्यापासून निघालेलं आविष्कारामध्ये आलेलं जे ब्रह्मांड आहे त्याच्यामध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय आहे, त्याच्यामध्ये परिवर्तन आहे. तेव्हा आपण ज्यावेळेस रईचा विचार करतो तेव्हा रईमध्ये क्रिया आहे, रईमध्ये परिवर्तन आहे, रईमध्ये उत्पत्ती, स्थिती, लय आहे, रईमध्ये सगळे प्राकृतिक गोष्टी आहेत. आणि ही प्रकृतीची निर्मितीच मुळातून ह्या प्राणतत्वापासून झालेली आहे. तर हे आपल्याला त्यातलं जे रहस्य आहे ते आपल्याला लक्षात घेणं, हे दोन गोष्टी परस्परांपासून भिन्न होऊ शकत नाही. त्या प्राणापासूनच ती रई आहे आणि त्या रईमध्येच तो प्राण ओतप्रोत आहे, हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. ते एकदा आपल्याला लक्षात आलं की हे संबंध जे काही रहस्य सांगितलंय रई आणि प्राणाचं, हे आपल्याला लक्षात येईल. आणि सूर्य आणि पृथ्वीचं सुद्धा नातं काय हेही आपल्याला लक्षात येईल. त्याच्यामध्ये चंद्रमा मुद्दाम तिथे सांगितलं आहे की तो पंचमहाभूताला, त्रिगुणाला पुष्ट करणारा आहे, कारण तो स्वतःच रईचं प्रतीक आहे आणि सूर्य जो आहे तो प्राणाचं प्रतीक आहे. अशा रीतीने हे आपण 7 श्लोक पाहिले. आता त्याच्या पुढचे जे श्लोक आहेत हे आपण पुढच्या रविवारपासून पाहूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.